जर तुम्ही साडीचा बिझनेस करत असाल म्हणजे घरातून असेल किंवा दुकानातून असेल, पण जर तुमचा बिझनेस चालतच नसेल, आता मी काय म्हणते, जर बिझनेस आपण साड्यांचा करत असतो पण नेमकं आपण सर्व व्हरायटीज ठेवलेल्या आहे, सर्व व्यवस्थित प्रॉडक्ट आपण ठेवत आहात, पण नेमकं बिझनेस का आपला चालत नाहीये, त्याला काय रिझन असणार आहे, नेमकं आपलं कस्टमर मागत काय आहे, हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुमच्यासाठी बेस्ट आहे। तसंच काहीतरी सुंदर आणि छान पॅकेजिंग सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये मी कलेक्शन घेऊन आली आहे, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची खूप गरज आहे। सर्वात पहिले तर जेव्हा आपण कुठलाही बिझनेस करत असतो त्यासाठी भरपूर काही आपल्याला नियम वापरावे लागतात। जर आपण बिझनेस स्टार्ट केला तर त्याच्यामध्ये आपण कुठल्या टाईपचे प्रॉडक्ट ठेवले पाहिजे आणि कुठल्या टाईपचे नाही, तर हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। तर मी तुम्हाला म्हटली हायलाइट मध्ये, जर तुम्ही साडीचा बिझनेस करत असाल तर बॉक्स पॅकेजिंग साडी ठेवली पाहिजे का? हो, बिलकुल ठेवा, कारण की त्याच्याने अट्रॅक्शन जास्त वाढत असतं आपल्या दुकानाचं आणि आपल्या कस्टमरांना सुद्धा बॉक्स पॅकेजिंग साडी खूप आवडत असते। जसं मी तुम्हाला एक एक कलेक्शन दाखवत चालते आणि थोडीशी त्यासोबत डिटेल्स पण सांगणार आहे। ज्यामध्ये तुम्ही पहिली साडी बघत आहात ना, याची पॅकेजिंग पण बेस्ट आहे आणि याचं जे कॉम्बिनेशन आणि पॅटर्न जे बनवलेलं आहे ते पण खूप सुंदर आहे। जसं तुम्ही बघू शकता, हँडवर्कचं तुम्हाला ब्लाउज पीस मिळणार आहे आणि जरीच्या वर्क सोबत तुम्हाला साडी मिळून जाणार आहे। कसं असतं ना, जेवढी तुम्ही मार्जिन लूज पॅकिंग मध्ये कमवत नाही ना, तेवढी पॅकेजिंग चांगले दिल्यावर तुम्ही कमवू शकता आणि त्यातले त्यात त्याच्यासोबत तुम्हाला असे कॅटलॉग पीस मिळत असतात। तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे आणि बिझनेस ग्रो करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। बरेच लोक काय करतात, नुसता एवढा सारा माल भरून घेतात, पण नेमकं कस्टमरला काय पाहिजे आहे, कस्टमर मागचं काय आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे। कारण की आपण नुसतं कस्टमरांना प्रॉडक्ट कंटिन्यू दाखवतो ना, तर कस्टमरचं माइंड डायव्हर्ट होतं बॉक्स पॅकेजिंगच्या साडीवर। कारण की ते कसं म्हणतात की आम्हाला कोणाला गिफ्ट करायचं आहे, त्या पद्धतीने आम्हाला साड्या दाखवा, तर तुम्ही नुसतं लूज पॅकिंग दाखवणार तर त्याला काहीच अर्थ नसणार आहे। आणि मेन तर म्हणजे कसं असतं, कस्टमर आपल्याकडे दोन टाईपचे येत असतात, म्हणजे एक तर क्वालिटी बघणार आहे आणि एक तर आपल्याकडे रेंज बघणार आहे। तर तुम्हाला ह्या दोघं गोष्टी मेंटेन करायच्या आहे। एक तर आपल्याला लो प्राइसचा जो कपडा आहे तो पण ठेवायचा आहे, लो प्राइसची रेंजचे जे आपल्याकडे व्हरायटीज आहे ती सुद्धा ठेवणं गरजेचं आहे। तर बॉक्स पॅकेजिंगचं साडीचं हे असं तुम्हाला म्हणते की मी जेव्हा तुम्ही पॅकेजिंग कस्टमरांना चांगली देत असतात ना, त्यासोबत तुमचं इम्प्रेशन आणि तुमच्या दुकानाचं इम्प्रेशन त्यांच्यावर पडत असतं की अरे यार, त्या दुकानात इतकं जबरदस्त कलेक्शन मला मिळालं आणि पॅकेजिंग पण खूप मस्त मिळाली, म्हणजे की कसं तुमच्या दुकानाचं वाहवा होत असतं। एका सोबत जर आपल्याला 4 कस्टमर जोडवायचे असतील तर कस्टमरांच्या चॉईसच्या हिशोबाने आपल्याला जे साड्या किंवा कुठलेही प्रॉडक्ट आपण ठेवतो तर ते कस्टमरांच्या हिशोबाने ठेवलं पाहिजे। असं नाही म्हणत की तुम्ही तुमच्या एरिया प्रमाणेच कलेक्शन ठेवा, तुमच्या चॉईसचे पण थोडेफार कस्टमरांचे चॉईसचे अशा मिसमॅच करून तुम्ही कलेक्शन ठेवा। आणि कसं असतं ना, बॉक्स पॅकेजिंग मध्ये पण प्राइस आपल्याला वेगवेगळी ठेवणं गरजेचं असतं। जसं तुम्ही हे बघू शकता, यामध्ये प्लेन आहे साडी आणि वर्क वाले ब्लाउज आहे। तर वर्क वाले ब्लाउज आणि प्लेन साडीचं कॉम्बिनेशन हे आता खूपच ट्रेंड मध्ये आहे। महिलांना हवं असतं काहीतरी वेगळं, तर तुम्हालाही वाटत असेल तुमच्या दुकानात कस्टमर येत आहे, कस्टमर तुमच्याकडून आल्यानंतर प्रॉडक्ट घेऊन नाही जाते, तर त्याला रिझन हेच आहे की तुम्ही तुमच्या कस्टमरच्या चॉईसच्या हिशोबाने कलेक्शन नाही ठेवत आणि त्यातल्या त्यात तुम्ही कस्टमरांना चांगली पॅकेजिंग नाही देत। जसं मी तुम्हाला 4 ते 5 कलेक्शन हे दाखवत आहे, जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात। आता जसे मी तुम्हाला सर्व साड्या पॅकेजिंग मला दाखवल्या ना, त्यामध्ये सर्वांचं जे पॅटर्न आहे सर्वांचं वेगळं आहे। बघू शकता, यामध्ये जे पॅटर्न तुम्हाला इथे वेगवेगळे मिळणार आहे, तर तुम्हालाही तुमच्या दुकानात अशीच पॅकेजिंग आणि अशीच व्हरायटी ठेवायची, त्यासोबत कॅटलॉग सुद्धा ठेवणं गरजेचं आहे। कारण की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, कारण की ह्या सर्व व्हरायटीज एवढ्या चांगल्या मार्जिन घेऊन जातात ना, भले महिलांना हे पॅकेजिंग आहे ना, हे जे कागद आहे ना ते यूज करत नाही महिला, पण काही महिला खूप डोक्याला ते लावतात, जे असतात ना रॅकवर वगैरे यूज करण्यासाठी पण वापरत असतात। तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी कस्टमरच्या चॉईसच्या हिशोबाने जर ठेवलं तर तुमचा बिझनेस नक्कीच ग्रो होईल। आणि एकदा इथे आल्यानंतर तुम्ही तुमचं डिस्कशन, जेव्हा तुम्ही सेल्स पर्सन येतं ना तुमच्यासोबत, तेव्हा मला त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायच्या आहे। कारण की जेव्हा तुमच्या दुकानात काय चालतं किंवा काय नाही चालतं, जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत सांगत असतात त्याचप्रमाणे तुम्हाला सेल्स पर्सन कलेक्शन दाखवत असतात। तर हे असतं पॅकेजिंगचं, आपल्याला मार्जिन चांगली मिळत असते आणि फायदा सुद्धा तेवढाच मिळत असतो। नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका। तर तोपर्यंत नमस्कार।